प्रोटीन पावडर म्हटलं की आपल्याला असं वाटतं की ती खूप महागडी असते आणि आपण ती घरी तयार करू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे हो. आणि घरी तयार करत असताना ती अतिशय कमी खर्चामध्ये तयार होते. कढईमध्ये मी घेतलेले आहेत शेंगदाणे, अक्रोड, काजू, बदाम, सोबतच 3-4 विलायची आणि मखाना. हे आपल्याला अगदी हलकं फुलकं असं भाजून घ्यायचंय. सोबतच आपण आपले फुटाणे सुद्धा घेतलेले आहेत आणि गोडीसाठी आपण याच्यामध्ये खडीसाखर वापरत आहोत. प्रोटीन पावडर अगदी विकतच्या सारखी व्हावी याच्यासाठी मला मदत करत आहे अगारोचा रिगल पर्सनल ब्लेंडर. याची मोटर 100% कॉपरपासून तयार करण्यात आलेली आहे. याच्यासोबत आपल्याला 3 जार मिळतात, 700 ml, 500 ml आणि 300 ml च्या कॅपॅसिटीमध्ये. सोबतच 3 वेगवेगळ्या प्रकारची लीड. हे 2 ब्लेड आहेत. 4 पात्यांचा आपल्याला ब्लेंडिंगसाठी वापरायचा आहे आणि 2 पात्यांचा ग्राइंडिंगसाठी. हे ब्लेड स्टेनलेस स्टीलपासून तयार करण्यात आलेले आहेत. आणखीन एक चांगला फायदा तो असा की ह्याचे जे ब्लेड आहेत ते अशा पद्धतीने सेपरेट होतात. त्याच्यामुळे काय होतं, याची स्वच्छता करणं आपल्याला जास्त सोयीचं जातं. आपण भाजून घेतलेले सगळे ड्रायफ्रुट्स आता थंड झालेले आहेत. इथे मी 500 ml चा हा जार घेतलेला आहे आणि ग्राइंडिंगचं ब्लेड घेतलेले आणि अशा पद्धतीनं आता आपल्याला हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे. 2 ते 3 बॅचमध्ये ही पावडर मी तयार करून घेत आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट विकतच्या सारखी आपली प्रोटीन पावडर तयार झालेली आहे. आता ही प्रोटीन पावडर वापरून प्रोटीन मिल्कशेक कसा तयार करायचा ते सांगते. तर त्याच्यासाठी 700 ml च्या जारमध्ये मी थोडेसे सफरचंदाचे तुकडे घेतलेले आहेत. सोबतच 2 तासासाठी भिजत ठेवलेली ही खजूर, याच्यामध्येच आपण टाकत आहोत आपण तयार केलेली ही प्रोटीन पावडर, दूध. आता हे छान अशा पद्धतीनं आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता अतिशय पौष्टिक अशा पद्धतीचा आपला हा प्रोटीन मिल्कशेक तयार झालेला आहे. तुम्हाला सुद्धा जर अगारोच्या या रिगल पर्सनल ब्लेंडरची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, चेक करू शकता. आता हा प्रोटीन मिल्कशेक तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यानंतर पिऊ शकता किंवा जर तुम्ही जिममध्ये जात असताल, कुठे बाहेर जात असताल तर अशा पद्धतीचं आपलं हे फ्लिप टॉपचं लीड लावून सुद्धा तुम्ही तिथे गेल्यानंतर हे पिऊ शकता.